नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एच डी नॉलेज क्विस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. इयत्ता 7वी RTS व इयत्ता 8वी NMS या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न इयत्ता 7वी समाजशास्त्र इतिहास पाठ क्रमांक 5 ते 8 यावरील आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग पाहूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. शहाजी राजांची जहागिरी नसलेला परगणा कोणता? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बंगळूर. शहाजी राजांच्या जहागिरीमध्ये पुणे, चाकण आणि सुपे हे त्या परगण्यामध्ये समाविष्ट असलेले प्रदेश होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. स्वराज्य स्थापनेच्या कार्यास सहकार्य असणारे सरदार खालीलपैकी कोण होते? या प्रश्नाचं जर आपण काळजीपूर्वक पर्याय जर पाहिली तर सावंतवाडीचे सावंत, जावळीचे मोरे आणि मुधोळचे घोरपडे, उंबरठचे मालुसरे अशा प्रकारचे पर्याय आहेत. यामध्ये उंबरठचे मालुसरे हे स्वराज्य स्थापनेच्या सहकार्य करणारे सरदार होते. म्हणून आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उंबरठचे मालुसरे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. स्वराज्य स्थापनेस यांनी विरोध केला. प्रश्नाचे पर्याय आहेत चंद्रराव मोरे, कान्होजी जेते, बापूजी मुदगल आणि येसाजी कंक. यामध्ये स्वराज्य स्थापनेस विरोध करणारे जे सरदार होते ते होते चंद्रराव मोरे आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 चंद्रराव मोरे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. जावळी विजयाबाबत चुकीचे विधान कोणते? अ विधान आहे शिवरायांच्या कोकणातील हालचाली वाढल्या. ब विधान आहे जावळीची प्रचंड संपत्ती मिळाली. क विधान आहे जावळी खोऱ्यात प्रतापगड बांधता आला. आणि ड विधान आहे सिंहगडासारखा किल्ला स्वराज्यास मिळाला. या पर्यायांचा जर आपण विचार केला तर यामध्ये पर्याय क्रमांक ड सिंहगडासारखा किल्ला स्वराज्यास मिळाला हे विधान चुकीचे आहे आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 ड. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. आदिलशहाशी झालेल्या तहानुसार शिवरायांनी कोणता किल्ला परत दिला? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पन्हाळा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. सिद्धीच्या सैन्याला रोखण्याची जबाबदारी शिवरायांनी कोणावर सोपवली? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बाजीप्रभू देशपांडे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. खेळणा किल्ल्याला शिवरायांनी कोणते नाव दिले? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय आहेत पन्हाळगड, प्रतापगड, सिंहगड, विशाळगड. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. शिवरायांनी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक केव्हा करवून घेतला? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 24 सप्टेंबर 1674. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार याने शाहिस्ते खानाच्या सैन्याचा तीव्र प्रतिकार केला. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपण जर पाहिलं तर पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3 फिरंगोजी नरसाळा हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही असे राज्याभिषेक घटनेचे वर्णन आपल्या बखरीत कोणी केले? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कृष्णाजी अनंत सभासद. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. पुरंदर किल्ल्याला दिलेर खानाने वेढा दिल्यावर पराक्रमाची शर्थ करणाऱ्या कोणाला वीर मरण आले? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुरारजी देशपांडे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12. पुरंदर तहाबाबत पुढीलपैकी असत्य विधान कोणते?
पहिलं विधान आहे जून 1665 मध्ये मिर्झा राजे व शिवराय यांच्यात पुरंदरचा तह झाला. हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान आहे तहानुसार शिवरायांनी आदिलशहाला 23 किल्ले दिले. तिसरं विधान आहे आदिलशहाविरुद्ध शिवरायांनी मुघलांना मदतीचे आश्वासन दिले. आणि चौथं विधान आहे भूप्रदेशांची व सैन्याची हानी टाळण्यासाठी शिवरायांनी तह केला. या विधानांपैकी पर्याय क्रमांक 2 हे विधान असत्य आहे. तहानुसार शिवरायांनी आदिलशहाला 23 किल्ले दिले, तर 23 किल्ले शिवरायांनी मुघलांना दिलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी जो आदिलशहा शब्द आलेला आहे तो चुकीचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6 जून 1674. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14. तंजावरचे जगप्रसिद्ध ग्रंथालय कोणत्या नावाने ओळखले जाते? रूपमहाल, गंगा महाल, ताजमहाल, सरस्वती महाल. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्नाचं उत्तर आहे सरस्वती महाल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15. इंग्रज, डच, फ्रेंच या तीनही परकीयांच्या वखारी असलेले ठिकाण कोणते? सुरत, मुंबई, कोलकाता, वसई. यापैकी पर्याय क्रमांक 1 सुरत या शहरामध्ये वरील तीनही परकीय इंग्रज, डच आणि फ्रेंच यांच्या वसाहती होत्या. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16. NMS परीक्षेसाठी इतिहासाचे 7 आणि 8 या पाठावरील पुढचे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1. छत्रपती शिवरायांनी मालवणजवळ बांधलेला प्रसिद्ध जलदुर्ग कोणता? पर्याय आहेत जंजिरा, पद्मदुर्ग, सिंधुदुर्ग, रायगड. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. शिवाजी महाराजांच्या घोडदळाचे टिंबटिंब हे सरनोबत नव्हते. आता पर्याय जर आपण पाहिली तर निराजी रावजी, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर आणि हंबीरराव मोहिते. यापैकी नेताजी पालकर, प्रतापराव गुजर आणि हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये घोडदळाचे सरनोबत होते, परंतु पर्याय क्रमांक 1 निराजी रावजी हे शिवाजी महाराजांच्या घोडदळाचे सरनोबत नव्हते आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निराजी रावजी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3. शिवरायांनी किल्ल्यावर नेमलेल्या अधिकाऱ्यांमध्ये टिंबटिंब यांचा समावेश नव्हता. तर शिवरायांच्या काळामध्ये किल्ल्यावर जे अधिकारी असायचे त्यामध्ये सुमंत किल्लेदार आणि सबनीस असायचे, कारखानीस हा पर्याय नाही आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कारखानीस. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. शिवरायांनी व्यापार वाढीस चालना देण्याचे पुढीलपैकी कोणते कारण नाही? पर्याय जर आपण काळजीपूर्वक पाहिले तर व्यापार वाढीस कोणकोणती कारणं असू शकतात? तर व्यापार त्यामुळे वाढतो, संपत्तीत भर पडते, राज्याची भरभराट होते, नावलौकिक वाढतो. शिवाजी महाराजांनी नावलौकिकासाठी व्यापारी वाढीस कधीच चालना दिलेली नाही आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नावलौकिक वाढतो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. अण्णाजी दत्तो यांच्या कामाविषयी पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आणि ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सरकारी आज्ञापत्रे तयार करणे. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळांपैकी जे काही कामकाज होतं त्यामध्ये अण्णाजी दत्तो यांच्याकडे सरकारी आज्ञापत्रे तयार करण्याचं काम होतं. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. कोणास शह देण्यासाठी शिवरायांनी राजापुरी समोर पद्मदुर्ग बांधला? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिद्धी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी कोणत्या राज्यात शिवरायांच्या साम्राज्याचा विस्तार झालेला नाही? गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू. या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 गुजरात. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. सर जदुनाथ सरकार यांनी त्यांच्या कोणत्या ग्रंथात शिवरायांचा गौरव केला आहे? पर्याय आहेत आज्ञापत्र, शिवाजी अँड हिज टाइम्स, सरनोबत, शिवराई.
यापैकी पर्याय क्रमांक 2 हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. शिवाजी अँड हिज टाइम्स या ग्रंथामध्ये सर जदुनाथ सरकार यांनी शिवरायांचा गौरव केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या समाजसुधारकाने शिवजयंती उत्सवातून राष्ट्रीय जागृती केली? लाला लजपतराय, लोकमान्य टिळक, महात्मा फुले आणि पंडित जवाहरलाल नेहरू असे पर्याय आहेत. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा फुले. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. शिवाजी महाराज यांच्यावर काव्य करणारा तमिळ कवी कोण? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुब्रमण्यम भारती. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. शिवरायांच्या लष्कर धोरणाविषयी पुढील बाब असत्य आहे. पर्याय पाहूया. विधान नंबर 1 आहे महाराजांच्या लष्करात कडक शिस्त होती. 2 सैनिकांना रोख वेतनाऐवजी जहागिरी दिली जाई. विधान 3 आहे शत्रूंच्या कैदी सैनिकांना चांगली वागणूक दिली जाई. आणि विधान 4 आहे मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या कुटुंबाची काळजी घेतली जाईल. पर्याय जर आपण व्यवस्थित पाहिले तर आपल्या लक्षात येईल सैनिकांना रोख वेतनाऐवजी जहागिरी दिली जाईल हे विधान असत्य आहे. कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या लष्करी धोरणानुसार त्यांनी सैनिकांना रोख वेतन देण्याची प्रथा सुरू केली होती, जहागिरी बंद केली होती. आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12. पोवाड्याद्वारे यांनी शिवाजी महाराजांची महती सांगितली. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा फुले. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13. स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांनी या सत्तेशी संघर्ष केलेला नाही. आदिलशाही, मुघलशाही, कुतुबशाही, पोर्तुगीज असे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. कुतुबशाही शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी संघर्ष केलेला नाही. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14. शिवाजी राजे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर राष्ट्राचे होते हे उद्गार कोणाचे आहेत? आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15 आणि शेवटचा प्रश्न आहे बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य कोणी निर्माण केले? छत्रसाल, दौलत खान, कारखानीस आणि जदुनाथ सरकार. यापैकी प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 छत्रसाल. अशा पद्धतीने आज आपण इयत्ता 7वी समाजशास्त्र या विषयामधील इतिहास या घटकातील पाठ क्रमांक 5 ते 8 या घटकावरील एकूण 30 प्रश्नांची चर्चा केलेली आहे. हे प्रश्न इयत्ता 7वी RTS व इयत्ता 8वी NMMS या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. आपल्याला प्रश्न जर आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.